पुलगावमध्ये काँग्रेसला आज मोठा धक्का बसला असता काँग्रेसच्या पूर्व नगराध्यक्ष शाल्वती संजय दाभोळे यांनी आज आमदार राजेश बकाणे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। या प्रवेशामुळे स्थानिक काँग्रेसची ताकद दळमळीत होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे। शाल्वती दाभोळे म्हणाल्या की आता विकासासाठी योग्य पर्याय म्हणजे भाजप आणि त्यामुळे त्यांनी पंजा सोडून कमळावर विश्वास दाखवला आहे। पुलगावच्या स्थानिक राजकारणात आज मोठी हलचल पाहायला मिळाली। काँग्रेसच्या पूर्व नगराध्यक्ष शाल्वती संजय दाभोळे यांनी आमदार राजेश बकाणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला। आमदार बकाणे यांनी सांगितले की पंजा सोडण्याचा निर्णय त्यांनी योग्य वेळी योग्य कारणासाठी घेतला, कारण त्यांना कळले की पंजा आता कोणत्याच कामाचा नाही। या कार्यक्रमाला नितीन बडगे, आशिष गांधी, भरत नागपाल, संदीप सिंग ठाकूर, आकाश दुबे यांसह अनेक भाजप पदाधिकारी उपस्थित होते। या घटनाक्रमामुळे पुलगावमधील काँग्रेसची स्थिती आणखी कमकुवत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। भारतीय जनता पार्टी ही आमच्या समाज, वाल्मिक समाज यांच्या विकासासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे आणि आपल्या समाजासाठी, विकासासाठी मी पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचे मध्ये काम करील आणि मनाने त्यांचा सहकार्य करील अशी मी, आणि त्यांनी आम्हाला पूर्णतः साथ द्यावा, आमच्या समाजाचे जे निर्णय आहे, काही समस्या आहे सोडवण्यास मदत करावी अशी माझी अपेक्षा आहे, त्या आशा आहे आणि ती पूर्ण होईल अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करते। म्हणून मी या पार्टीमध्ये प्रवेश घेतलेला आहे। बिलकुल नक्की करणार। माझ्या वार्डातून एक माझे आहे उमेदवार, त्यांना मी पूर्णतः समर्थन करील आणि नगराध्यक्ष त्यांनाही पूर्णतः समर्थन करणार मी भारतीय जनता पार्टीसाठी। बिलकुल आता सांगितले आहे, मनाने केला आहे निर्णय, तर पूर्णतः बीजेपीचा आणि भारतीय जनता पार्टीचा झंडा फडकावा अशी माझी इच्छा है। पंजा छोड़ दिया उन्होंने, उनको मालूम था कि ये पंजा कोई काम का नहीं है और इसलिए उन्होंने भारतीय जनता पार्टी के नेतृत्व के ऊपर विश्वास रख के भारतीय जनता पार्टी के परिवार में शामिल होने का निश्चय कर लिया और आज वो हमारे परिवार में दाखिल हो गई। सम्माननीय दाभोळे मैडम ये पुलगाव नगर परिषद की माजी नगराध्यक्ष थी और उन्होंने हमारे साथ आके हमारा दामन थाम लिया है और विकास की ओर बढ़ने का उनका जो मार्ग है वो उन्होंने खुला कर लिया है। न्यूज एक्सप्रेस साठी वर्ध्यावरून संतोष देशमुख यांची बातमी।